नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव रुच्चम द्वादश हिंदी केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. खरं तर काल आपल्याला मौजे इताडे मुंबई येथे आपला बकासूर मैदानात दिसला होता. बिंजोडला एक तुफानी फेरा झाला बकासूर आणि रुद्रा. खरं तर सर्वांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. ती म्हणजे बरेच कमेंटद्वारे बोलायचे की रिंगी गाडी वापरली पाहिजे, ज्या नाशिकमध्ये जास्त वापरल्या जातात. तीच काल फेऱ्याच्या स्वरूपात आपण बघितली गाडी आणि स्पीड देखील बघितला, चांगला स्पीड लागला बकासूर आणि रुद्राला. पण काल खरं तर अपेक्षा भंग झाले. बकासूरप्रेमी बरेच नाराज झाले. त्याचं कारण प्रेक्षणीय बिनजोड शर्यत बघायला मिळणार होती, ती मिळाली नाही. खरं तर बकासूर घोटसरच्या विरुद्ध भुंगा सैराट अशी मोठी शर्यत होणार होती, डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत होणार होती. मी देखील 5 ते 6 वाजेपर्यंत सारखे अपडेट घेतो, मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ते सांगत होते की आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटणार आहे, डायरेक्ट शर्यत होणार आहे. म्हणजे VIP म्हणजे असतो मोठ्या मोठ्या शर्यती असल्या की डायरेक्ट पुढेच गाडी सोडली जाते. तसं असं वाटलं होतं 6:30 पर्यंत ही शर्यत होणार, पण शेवटी बाईट आली की ही शर्यत कॅन्सल केलेली आहे. अंधार होत आलं. दोन्ही मालकांनी विचार एकत्र करून ज्या गाड्या खूप पुढे होत्या त्यांना कोणताही त्रास नको, अंधार पडत आले त्यामुळे त्रास नको म्हणून शर्यत कॅन्सल केलेली आहे. कारण ही शर्यत खूप मोठी होती, सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या शर्यतीकडं. पण अपेक्षा भंग, नाराज झालेली आहेत सर्व बकासूर प्रेमी. असो, आता महत्त्वाचा विषय बकासूर कधी दिसेल. तर भावांनो, रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी भव्य असं ओपनचं मैदान आहे. देवाभाऊ केसरी 2026 हे मैदान मौजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका मालशिरस येथे. इथे प्रथम पारितोषिक प्रथम क्रमांक 2 लाख रुपये, द्वितीय 1.5 लाख रुपये, तृतीय 1 लाख, चतुर्थ 70, पंचमला 50, षष्टमला 30 आणि सप्तमला 20,000 अशी मोठी बक्षिसं आहेत. खरं तर पहिली 3 बक्षिसं लाखामध्ये आहेत, 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख. त्यामुळे या मैदानामध्ये आपला बकासूर 8 मार्चला 100% पळताना दिसणार आहे. देवाभाऊ केसरी हे मैदान आहे, प्रवेश फी 1500. तर ह्या मैदानात टॉपचा पैरा झालेला आहे, फिक्स पैरा आहे. मी पैऱ्याची व्हिडिओ स्पेशल घेऊन येणार आहे, पण सध्या एवढीच अपडेट देतोय की 8 मार्च रोजी आपल्याला बकासूर पळताना दिसेल. धन्यवाद भावांनो.